हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील. द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपर शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर असेल. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना मनामध्ये. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. सावकाश कृती थांबूया. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे त्याची जाणीव. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी, या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी ओमचा आशीर्वाद. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली क्रमाक्रमाने. हस्तमंडन. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. त्याला उठून उभं राहायचं आहे. सुरुवात आपण दंड स्थितीपासून करणार. सुरुवातीला विश्रांती.
आणि करूया आपण स्पॉट जॉगिंग. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले असतील, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्यायचे आहेत आणि ते आपल्या छातीपाशी ठेवायचे. आणि आता सुरुवात करणार आहोत आपण स्पॉट जॉगिंग करायला. तिथल्या तिथे जॉगिंग करायचे, अगदी सावकाश. तिथल्या तिथे जॉगिंग. बरोबर. थोडासा स्पीड आता वाढवायचा, अगदी सावकाश. थोडासा स्पीड वाढवायचा आपापल्या क्षमतेने. आणि आता पाय तसेच चालू ठेवायचे, हाताच्या मुठी सोडून द्यायच्या, पाय तसेच चालू ठेवायचे. आणि सुरुवातीला उजवा हात गोलाकार फिरून घेऊया. पाय तसेच चालू असतील. उजवा हात गोलाकार फिरवायचा आहे. हा, डावा हात खाली आहे, पाय तसेच. बरोबर, अगदी सावकाश. मग उजवा हात पाठीमागून पुढे अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरवायचा. बरोबर. पाय तसेच चालू असतील. उजवा हात खाली. आता डावा हात समोरून मागे. 1 2 3. बरं, मागून पुढे 1 2 3. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ आणि वरटाळ. दोन्ही हात खांद्यातनं सरळ, वरटाळ. बरोबर. 1 2 3 4 5 6. सावकाश कृती थांबवायची, पाय तसेच चालू ठेवायचे आणि मग हळूहळू थांबायचंय आणि विश्रांती. मान मागे सैल सोडूया, विश्रांती. थोडंसं आपण बॉडी वॉर्मअप केलं. थंडीचे दिवस आहेत, थोडंसं अंग जड असतं, आळस एक असतो, तर तो घालवण्यासाठी आपण ही सगळी कृती केली. विश्रांती. तर दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात आपल्या कमरेवर. करणार आहोत आपण वेस्ट रोटेशन, म्हणजे आपल्या कमरेतला गोलाकार फिरवायचे. दोन्ही पाय जुळलेले किंवा बॅलन्स वाटत असतो जातोय तर थोडंसं अंतर घ्यायचंय. आणि आता सुरुवात करूया. सावकाश आपली कंबर उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे अशी गोलाकार फिरवायची. थोडीशी पुढे येऊन दाखवते. दोन्ही पाय जुळलेले किंवा थोडंसं अंतर, थोडीशी कंबर उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे अशी गोलाकार फिरवायची. बरोबर. 1 2 3. मध्यभागी येऊन थांबायचं. 3 वेळा झाले की आता अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 अगदी सावकाश कृती. 2 बरोबर. 3 मध्यभागी येऊन थांबायचं. तर दोन्ही पाय तसेच जुळलेले ठेवायचे आहेत. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करणार आहोत कटी चक्रासन. उजवा हात समोरून, सॉरी, डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात पाठीमागे. आणि आता उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. कटी चक्रासन. आपल्या पूर्णपणे कमरेच्या इथे वक्रता येते, ताण दाब निर्माण होतो. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. मध्यभागी पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ. उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर. आणि आता डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच पाहण्याचा प्रयत्न. आपापल्या क्षमतेने कृती करायची आहे. दोन्ही गुडघे सरळ असतील, कुठेही फोल्ड न करता. सावकाश मध्यभागी. आता हीच कृती थोडीशी डायनॅमिक करूया. सेम कृती फक्त डायनॅमिक. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, डावीकडे. टाचा बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. 3 4 5 6 7 8. थोडीशी जलद हालचाल. 9 10. मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. आपण साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन करणार आहोत, पण आपण थोडंसं ते डायनॅमिक करायचं आज आपल्याला. आधी एक तुम्हाला मी दाखवते, आपण हे केलेलं आहे, पण डायनॅमिक आपण कशा प्रकारे करायचं आहे ते दाखवते. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचं. एकदा उजव्या दिशेला खाली वळायचं आहे, उजव्या साईडला. नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. मग मध्यभागी यायचं, मग डाव्या दिशेला खाली वळायचं, नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. जो हात खाली आहे त्या पावलाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. असं थोडंसं डायनॅमिक.
दोन्ही पायांमध्ये व्यवस्थित अंतर घ्या आणि मॅट वरती छानपैकी उभे राहा, म्हणजे आपल्या पावलाची ग्रिप राहील आणि आपल्याला करणं सहज सोपं होईल. सुरुवात करूया. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. पाठीचा कणा सरळ, नजर समोर, दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. बरोबर. आणि आता एकदा उजवीकडे खाली झुकायचं, नजर डाव्या हाताच्या पंजाकडे, मध्यभागी डाव्या दिशेला मागे वळून नजर उजव्या हाताच्या पंजाकडे, मध्यभागी. अशी थोडीशी जलद हालचाल. 3 4 5 6. आता मध्यभागी येऊन थांबा. आता आपण हीच कृती थोडीशी श्वासाशी आधारित करणार आहोत. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवीकडे खाली झुकायचं. श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे खाली झुकायचं. श्वास घेत मध्यभागी, असं श्वासाशी आधारित. श्वास घेत खाली. त्या प्रकारे थोडस श्वासाशी आधारित आपापल्या क्षमतेने कृती करा. बरोबर. आणि मध्यभागी येऊन थांबायचं. हात खाली, पायांमधलं अंतर कमी, विश्रांती. आणि करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात समोर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही कोपरं जॉईन करून घेऊया. म्हणजे आपली हाताची बोटं दोन्ही कोपरा आपल्या खांद्यांवर आणि दोन्ही कोपरं समोरून जुळून घ्यायचे. आणि तर सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2 3. बरोबर. विरुद्ध बाजूने दोन्ही कोपरं समोरून जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 1 2 3. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत ताडासन चल. दोन्ही पाय जुळून घ्यायचे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे सरळ. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि आता आपला चवड्याचा भाग वर उचलायचा. टाचा जमिनीपासून वर, चवड्यांवरती आपल्याला उभं राहायचंय आणि त्याच्यावरतीच आता आपल्याला चालायचंय. थोडस पुढे मागे किंवा डावीकडे उजवीकडे थोडस चालून घ्यायचंय चवड्यांवर. म्हणजेच आपल्या पायाच्या बोटांवरती चालायचंय. हा बरोबर 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 करताय. थोडस पुढे मागे, उजवीकडे डावीकडे, असं आपल्याला जशी जागेची क्षमता आहे त्याप्रमाणे आपल्याला हे करायचंय. आणि मग पुन्हा मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही पाय पूर्णपणे जमिनीवर येऊ देत. हा, पावला आता जमिनीवर येऊ देत. आणि आता टाचा वर घ्यायच्या, टाचेवर चालायचं. आता आपल्याला टाचेवर चालायचं. हा बरोबर. आता बघा कसा अँकलच्या इथे सुद्धा दाब येतोय आणि आपल्या पोटऱ्यांच्या इथे, गुडघ्यांच्या इथे सुद्धा दाब आलेला आहे. बरोबर. दोन्ही हात अगदी सरळ होऊ देत वरती. हा बरोबर, छान. टाचेवर चालून झालं किंवा पुन्हा मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही हात सावकाश खाली, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, मान मागे सैल सुचवायची. आणि आज आपण थोडीशी ब्रीदिंग एक्सरसाइज करणार आहोत. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आणि आता आपले हात जे आहेत हे कमरेवर ठेवायचे. म्हणजे जिथे आपल्या कमरेचं हाड आहे तिथे ठेवायचे. दोन्ही पाय जुळलेले, पाठीचा कणा सरळ. आपण सुरुवातीला करणार आहोत ऍब्डॉमिनल ब्रीदिंग, म्हणजेच उदर श्वसन. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आपली जाणीव जी आहे ही पूर्णपणे आपल्या उदर भागाकडे असेल. आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितसं हळूहळू बाहेर येत आहे, त्याकडे लक्ष. आणि संत गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. पुन्हा एकदा एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर येईल. संत गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. पोट आतल्या दिशेला जाईल. अजून एक राऊंड.
खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. हे झालं आपलं उदर श्वसन. आणि आता करणार आहोत उर श्वसन. आपले हात जे खाली कमरेवरती आहेत ते आता जिथे आपल्या बरगड्या असतात ना तिथे ठेवायचे. आपल्या छातीच्या जिथे बरगड्या आहेत तिथे. हा बरोबर. अंगठा मागच्या बाजूला, 4 बोट पुढे असतील. पुन्हा नजर समोर. आता जाणीव जी आहे ही पूर्णपणे आपल्या उर भागाकडे असेल. श्वास घेताना आपल्या छातीचं आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे, आडव्या कक्षेमध्ये तिला प्रसरण करायचं आहे. आणि श्वास सोडताना हळूहळू ती पूर्ववत होईल, त्याकडे जाणीव घेऊन जायची. सुरुवात करूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं प्रसरण आडव्या कक्षेत. श्वास संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या हालचालीकडे लक्ष. आपले पूर्णपणे चेस्टचे स्नायू जे आहे ते श्वास घेताना प्रसरण पावतात आणि श्वास सोडताना ते अकुंचित होतात, त्याकडे लक्ष. सुरुवात करूया अजून एक राऊंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण आडव्या कक्षेत. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. अजून एक कृती. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. हे झालं आपलं उर श्वसन. आणि आता आपण करणार आहोत स्कंद श्वसन. दोन्ही हातांची घडी करायची आहे. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं, हाताची घडी करायची. आणि आता ती पूर्णपणे खाली असते. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर जातील. हाताची घडी डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड करूया. हाताची घडी केलेलीच आहे. श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर जातील. बरोबर. आणि श्वास सोडत हळूहळू खाली. दोन्ही हात खाली, हाताची घडी सोडून द्यायची आहे. आणि आज करणार आहोत आपण एक पाद तोलासन. आज थोडंसं एक व्हेरिएशन आहे. तुम्हाला आधी दाखवते कसं करायचं, मग आपण एकत्रित करू. कृती सेम आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ ठेवायचे आणि दोन्ही हात समोर न्यायचे. आणि मग उजवा जो पाय आहे तो मागे घेऊन जायचा आणि थोडंसं कमरेतनं पुढे झुकायचं. एक पाद तोलासन. आज आपल्याला या प्रकारे कृती करायची आहे. आणि मग सावकाश मध्यभागी घ्यायचं. आता पुन्हा जर इथे आपला बॅलन्स जातोय तर समोर एखादी खुर्ची किंवा टेबल समोर ठेवायचा आहे आणि मग ही कृती करायची एक पाद तोलासनची. ठीक आहे. जर बॅलन्स आपला जातोय तर समोर काहीतरी भिंत किंवा हाताने पकडायचा प्रयत्न करा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. कमरेची ज्यांना दुखणी आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. सुरुवात करूया आता. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. समोर, समोरच्या बाजूला येऊ देत. हाताचे तळवे जमिनीला समांतर आहे. आणि आता उजवा पाय मागे न्यायचा, गुडघ्यातनं सरळ ठेवून आणि कमरेतनं पुढे झुकायचंय. बरोबर. उजवा पाय मागे सरळ असेल, गुडघ्यातनं कमरेतनं पुढे झुकायचंय. नजर आपली दोन्हीही हातांच्या बोटांकडे ठेवायची आहे. आपला बॅलन्स कसा आपल्याला साधता येतोय ते बघण्याचा प्रयत्न करायचा. छान. इथे थोड्या वेळ थांबून सावकाश मध्यम. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. तर दोन्ही हात पुन्हा एकदा खांद्यातनं समोर असतील, हाताचे तळवे जमिनीला समांतर. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता डावा पाय मागे न्यायचा, गुडघ्यातनं सरळ करून आणि मग कमरेतनं पुढे झुकायचे हळूहळू आपापल्या क्षमतेने. आता आपला संपूर्ण भार जो आहे हा उजव्या पायावर आलेला आहे, त्याकडे लक्ष. बरोबर. नजर आपली दोन्ही हातांच्या बोटांकडे किंवा तुम्हाला जिथे कुठे स्थिर करायची आहे तिथे थांबू शकता. बरोबर. सावकाश मध्यभागी. विश्रांती. थोडा वेळ विश्रांती.
आता आपण अजून एक लुजनिंग एक्सरसाइज बघणार आहोत, ज्याला म्हणतात वायू निष्कोनासन. म्हणजेच काय, तर आपल्याला जे गॅसेसचे त्रास होतात ते कमी होण्यासाठी किंवा ते जाण्यासाठी आपल्याला ही कृती करायची आहे. तर ही कशी करायची बघून घ्या, मग आपण एकत्रित करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पुढे झुकायचं. उजव्या हाताचा जो तळवा आहे तो उजव्या पावलाखाली जाईल या प्रकारे, आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या पावलाच्या खाली. ठीक आहे. ही कृती कळली की मग सावकाश आपल्याला खाली बसायचंय या प्रकारे, आणि आपली नजर जी आहे ही सिलिंगकडे असेल, आणि मग पुन्हा उठायचं आहे. असं आपल्याला थोडंसं डायनॅमिक कृती करायची आहे. श्वास घेत खाली आणि श्वास सोडत वर, या प्रकारे आपल्याला ही कृती करायची आहे. श्वास घेत खाली बघा आणि श्वास सोडत वर. ठीक आहे. सुरुवात करूया. अगदी सावकाश कृती करा. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, त्याचबरोबर प्रचंड डोकेदुखी आहे, त्यांनी ही कृती करणं टाळायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. उजव्या हाताचा तळवा उजव्या पावलाच्या खाली जाऊ दे आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या पावलाच्या खाली. बरोबर. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. आणि आता श्वास घेत खाली बसूया. नजर वरती सिलिंगकडे. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. नजर सिलिंगकडे. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. बरोबर. श्वास सोडत वर. वरती आल्यानंतर थांबायचं आहे. आपले तळवे जे आहेत हाताचे ते काढून घ्यायचे आणि मग सावकाश कमरेतनं सरळ. विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत कटी परिवर्तित कटिचक्रासन. त्यासाठी स्थिती आपण हे शिकलेलो आहोत. एकत्रित करूया. आता दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. बरोबर. उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर असेल, डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर आहे. उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करा. श्वास सोडत सोडत डाव्या दिशेला झुकायचं आहे. डावा हात शरीराच्या जवळ येईल. बरोबर. आणि एकदम सैलसर सोडायचा डावा हात जमिनीच्या दिशेने. उजवा हात आपला त्याच्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे आणि तो कोपऱ्यातनं सरळ आहे. बरोबर. छान. डावा हात एकदम रिलॅक्स ठेवा. एकदम रिलॅक्स. चेहरा शांत. उजवी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे. डाव्या बाजूला दाब आलेला आहे, त्याची जाणीव. साइडवर बेंडिंगचं हे एकमेव आसन आहे. छान. आणि मग सावकाश उलट चाल करताना पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ होते. अगदी सावकाश. बरोबर. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर, उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. उजवा हात शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचा आहे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. आता पूर्णपणे डावी बाजू आपली स्ट्रेच झालीये, ताणली गेलीये आणि उजव्या बाजूला प्रेशर म्हणजे दाब आलेला आहे, त्याची जाणीव. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने इथे थांबायचं आहे. खूप छान. आणि मग सावकाश मध्यभागी. दोन्ही हात खांद्यातनं सरळ असतील. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. 1 ते 2 श्वास विश्रांती स्थितीमध्ये थांबल्यावर सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं.
दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील, डोळे अलगद मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणाऱ्या सूर्याचं चित्र आणण्याचा प्रयत्न. नुकताच डोंगरावरून उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर केशरी किरण आपल्या मुखावर पडत आहे. सूर्यापासून निर्माण होणारी ऊर्जा, प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि ह्या प्राणशक्तीतूनच, ऊर्जेतूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. सूर्यदेवतेला मनोमन वंदन, एक कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये आणि ऊर्जेचा मंत्र, गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. दोन्ही हात जोडलेले सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम खगाय नमः. सावकाश डोळे उघडायचे आहेत. 1 नमस्कारासन, 2 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, दोन्ही हात खाली पावलाच्या शेजारी बरोबर, 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन आणि आपला गुडघा जो आहे हा जमिनीवर असेल. 4 उजवा गुडघा जमिनीवर, अश्व संचलनासन बरोबर. 5 डावा पाय मागे पर्वतासन, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असेल. 6 अष्टांगासन, आपापल्या क्षमतेने अगदी आपण सावकाश करतोय पहिला सूर्यनमस्कार. हनुवटी जमिनीवर असेल, हनुवटी किंवा कपाळ. त्याचबरोबर 2 हातांचे तळवे, 2 गुडघे, कवड्याचा भाग आणि छातीचा भाग जमिनीवर. 7 भुजंगासन, सरळ हस्त भुजंगासन बरोबर. 8 पर्वतासन, पुन्हा नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर बरोबर. 10 हस्तपादासन, डावा पाय पुढे. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. हा आपला अर्धा सूर्य नमस्कार झाला. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ओम मित्राय नमः. आता थोडस आपण जलद करण्याचा प्रयत्न करूया. ज्यांना श्वासाची गती वाढली असेल त्यांनी सावकाश करायला हरकत नाहीये. सुरुवात करूया. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 डावा पाय मागे अश्व संचलनासन, 5 उजवा पाय मागे पर्वतासन, 6 अष्टांगासन, 7 सरळ हस्त भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्व संचलनासन, 10 उजवा पाय पुढे हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून 2 आपल्याला करायचे आहेत. ज्यांना दम लागला असेल त्यांनी थांबायला हरकत नाही आणि मुखधोती करून घ्या आणि अजून बाकीच्यांनी करायला हरकत नाहीये. सुरुवात करूया. अजून 2 आपल्याला करायचे आहेत. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन, 5 डावा पाय मागे पर्वतासन, 6 साष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, सरळ हस्त भुजंगासन, 8 पुन्हा पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन, 10 हस्तपादासन, डावा पाय पुढे, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आणि आता शेवटचा सूर्यनमस्कार. मी आकडे मोजेन त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. बघा लक्षात येतंय का? सुरुवात करूया. ओम
भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, बरोबर. 5 उजवा पाय मागे, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, बरोबर. 8 पुन्हा नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 9 डावा पाय पुढे, 10 उजवा पाय पुढे, 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 12 श्वासाची गती वाढली असेल तर मुखवती. थोडस पुढे झुकायचं, नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचं. सूर्यनमस्कार केल्याने आपली संपूर्ण बॉडी स्ट्रेच होते. त्यामुळे जे पहिल्यांदा करतायत, नवीन करतायत, थोडस बॉडी पेन होऊ शकतं, पण जशी सवय वाढेल, प्रॅक्टिस वाढेल, तसं तो बॉडी पेन जाईल. सावकाश बैठक स्थिती आणि मग एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये विश्रांती, पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. सूर्यनमस्कार केल्याने संपूर्ण आपल्या बॉडीचं जे स्ट्रेचनिंग झालं होतं ते आता आपण थोडंसं रिलीज करूया. पाठीवर पडून विश्रांती, नॉर्मल श्वास प्रश्वासाकडे लक्ष. उदर श्वसन होत आहे की उर श्वसन होत आहे आपलं, हे आपलंच आपण तपासून पाहायचं आहे. आपला श्वास घेताना आपण कुठल्याच बाजूने घेतोय, म्हणजे आपलं पोट हलकं हलकं वर येत आहे की आपण पूर्ण भागाने करतोय, त्याचं आपणच आपली जाणीव. आता करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आपण करणार आहोत उत्थित एक पाद तोलासन. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आपल्याला 10 अंशापर्यंत वर उचलायचा आहे आणि तिथे थांबायचं आहे. 1 2 3 4 5. 20 अंशापर्यंत वर गुडघ्यात सरळ ठेवून 1 2 3 4 5. 30 अंश वर उजवा पाय आणि पाऊल आता स्वतःकडे खेचून घ्या. 30 डिग्री वर आल्यावरती पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं आहे, बरोबर. आणि आता इथे थांबूया. 1 2 3 4 5. 40 अंश वर 1 2 3 4 5. 50 1 2 3 4 5. 60 1 2 3 4 5. 70 1 2 3 4 5. 80 1 2 3 4 5. आणि आता 90 डायरेक्ट वरती, बरोबर, काटकोनामध्ये येईल. आता इथे समजा पायामध्ये थरथर वाटत असेल तर दोन्ही हातांची पकड पायाच्या मागे, बरोबर. पाऊल स्वतःकडे घेतलेला आहे आणि आता सावकाश उलट चाल. हळूहळू आपला पाय नियंत्रित, म्हणजे 80 70 60 50 40 30 20 10 0. सावकाश उजवा पाय खाली, पाऊल अगदी रिलॅक्स. पूर्णपणे आपले उजव्या पायाचे स्नायू आपण ताणले होते, त्याकडे लक्ष. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय आपल्याला, डाव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आधी आणि मग 10 अंशापर्यंत वर 1 2 3 4 5. 20 अंश 1 2 3 4 5. 30 1 2 3 4 5. 40 1 2 3 4 5. 50 थोडंसं पाय खाली घ्या दोघांनी पण. आपण फक्त 50 डिग्री वरती आलो, डायरेक्ट 90 डिग्री नाही घ्यायचं, थोडंसं पाय खाली यावून येऊ दे. 1 2 3 4 5. 60 1 2 3 4 5. 70 1 2 3 4 5. 80 1 2 3 4 5. आणि आता मग 90 1 2 3 4 5. बरोबर, छान. इथे थोडा वेळ थांबायचं आहे
आणि मग पुन्हा उलटचाल करताना 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. पाऊल रिलॅक्स डाव्या पायाचं, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती थोडा वेळ. दोन्ही पायांचे स्नायू ताणले असतील त्याकडे लक्ष. आणि पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही पावलं आपल्याला एकत्रित स्वतःकडे खेचायची आणि जमिनीकडे न्यायची. स्वतःकडे वर आणि जमिनीकडे खाली. बरोबर, फक्त पावलं. पावलं पावलं जे आपण बैठक स्थितीमध्ये करतो ना, नाही पाय सरळच ठेवा सर. सुईल तर पाय सरळ ठेवतो, फक्त पावलं थोडीशी वर खाली करायची. हा बरोबर बरोबर बरोबर. हा, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत आणि फक्त पावलं वर खाली. कारण की आपले पाय जे ताणले गेले होते ते रिलीज करण्यासाठी आपण ही कृती करतोय. थोडीशी पावलं जमिनीकडे आणि स्वतःकडे. जे आपण बैठक स्थितीमध्ये करतो ते आपण शयन स्थितीमध्ये करतोय. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं आणि रोटेशन करून घेऊया पावलांचं क्लॉकवाईज. 1, 2, 3. अँटी क्लॉकवाईज 1, फक्त पावलांमध्ये रोटेशन. 2, 3. मध्यभागी येऊन थांबायचं. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आपण करणार आहोत आता पूर्ण पवन मुक्तासन. दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचे आणि ते फोल्ड करायचे. बरोबर, फोल्ड करा. हा, आणि आपल्या दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा, दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा घालू शकता तुम्ही, किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. म्हणजे आपली पावलांची पायाची जी पकड आहे ती पोटावर अशी घट्ट दाबली जाते. कारण की हे आहे पवन मुक्तासन, गॅसेससाठी अतिशय उपयुक्त. ज्यांना गॅसेसचा त्रास होतोय, अन्नपचन व्यवस्थित होत नाहीये, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त. पावलं जी आहेत ही अगदी सैलसर थोडा जमिनीच्या दिशेने, पूर्णपणे पोटावर आलेला दाब याची जाणीव. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी फक्त पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं थोडंसं वर उचलायचं आणि आपली हनुवटी किंवा नाक, कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. हनुवटी, नाक किंवा कपाळ. बरोबर, छान. नॉर्मल श्वास प्रश्वास, थोडंसं शॉर्ट ब्रीदिंग कारण की पोटावर दाब येतो. खांदे अगदी रिलॅक्स. उलट चाल करताना हळूहळू डोकं जमिनीवर येईल. हाताची पकड जी आहे ही थोडीशी ढिली करायची आहे. पाय तसेच राहू दे, फक्त हाताची पकड ढिली करा. किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं जर कोपर पकडलं असेल तर ते सोडून देऊन दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा घाला आपल्या समोरून दोन्ही पायांना. आणि आता आपण करणार आहोत रोलिंग. एकदा उजवीकडे वळायचं आहे आणि एकदा डावीकडे. थोडस पाठीला आपल्या हलकासा मसाज. एकदा उजवीकडे, मध्यभागी आणि मग डावीकडे, मध्यभागी. असं थोडस आपण रोलिंग करून घेतोय. उजवीकडे, डावीकडे. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं. हाताची जी पकड आहे ती सोडून द्यायची. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करायचे आणि मग नियंत्रित जमिनीवर. हा बरोबर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, विश्रांती. एक श्वास इथे थांबल्यानंतर, विश्रांती घेतल्यानंतर एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती, एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर, एका गालावर पडून विश्रांती. बरोबर. आणि आज आपण करणार आहोत पक्षी तानासन. सोपं आहे. दोन्ही पाय जोडलेले किंवा मागून दोन्ही आणि कपाळ जमिनीवर, हात शरीराच्या बाजूला. दोन्ही हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. कपाळ जमिनीवर आहे. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा
जे हात शरीराच्या जवळ होते ते आता खांद्यातनं सरळ आडवे होतील. दोन्ही पाय जुळलेले आहेत मागून. पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत आणि हाताचे तळवे जमिनीवर आहेत. आणि आता आपल्याला सावकाश एकाच वेळेला आपलं कपाळ, दोन्ही हात, दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचलायचंय. सुरुवात करूया. आपलं हात, पाय आणि आपली अपर बॉडी म्हणजे कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर. बरोबर. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आपण केले पक्षी ताडासन. म्हणजेच काय, पक्षी ज्याप्रमाणे हवेत उडतात किंवा विमान जसं हवेत उडतं त्याप्रमाणे आपण ही कृती केली आहे. नजर समोर. वा, बरोबर. छान. आणि आता थोडस स्विमिंग करून घ्या बघा. दोन्ही हातांची हालचाल जसं आपण स्विमिंग करतो त्याप्रमाणे. हा, बरोबर बरोबर. छान. थोडस स्विमिंग केल्यानंतर कृती थांबवायची. आपापल्या क्षमतेने कृती करायची. पोटावरती छान असा दाब येतो. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ येतील. छान. आणि आता सावकाश हळूहळू आपलं कपाळ जमिनीवर, हात पाय पूर्णपणे जमिनीवर, दोन्ही हात खाली आणि टीव्ही पोश्चर मध्ये विश्रांती. टीव्ही पोश्चर मध्ये विश्रांती. हाताचे तळवे, हा, तळव्यांमध्ये आपलं चेहरा असेल. दोन्ही पायांमध्ये अंतर. टीव्ही पोश्चर मध्ये विश्रांती. दोन्ही हातांचा स्टँड करायचा. कोपऱ्याचं मिली ते थोडा वेळ थांबायचं. थोडेसे पाय असे वाटतात आपल्याला ताणले गेले तर थोडेसे वर खाली करायला हरकत नाहीये. हा, बरोबर. छान. एक एक पाय वर खाली. बरोबर. ती थांबवायची. हाताची घडी करायची. एका हातावर दुसरा हात आणि मग त्याच्यावर आपलं कपाळ. मकरासनामध्ये विश्रांती. थंडीच्या दिवसामध्ये या प्रकारे जर विश्रांती घेतली तर थंडीपासून थोडासा आपल्याला बचाव होऊ शकतो. या स्थितीमध्ये जर आपण थांबलो तर थोडीशी उष्णता आपल्या शरीरामध्ये निर्माण होते, असं ग्रंथांमध्ये उल्लेख आहे आणि सायंटिफिकली सुद्धा प्रूफ झालेलं आहे हे. विश्रांती. सावकाश दोन्ही हात खाली येतील. आधी पाठीवर पडायचं आहे. पाठीवर पडून विश्रांती आणि मग बैठक स्थितीमध्ये यायचं. डायरेक्ट कुठलाही झटका न देता आपल्याला सावकाश यायचं आहे. आपल्याला कुठलीही शारीरिक दुखापत न करता. त्यामुळे पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश. डोळे बंद. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटलेले. आणि आता विधिवत वज्रासन करून घेऊया. दोन्ही पाय सरळ. एक एक पाय फोल्ड करूया. आधी उजवा पाय फोल्ड करूया आणि मग डावा पाय. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर असतील. हातांची पाचही बोटं जुळलेली. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध आपणच आपला तपासून पाहायचा आहे. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. डोळे अलगद मिटलेले. खांदे कोपऱ्यात शिथिल आणि पाठीचा कडा नैसर्गिक सरळ. वज्रासन एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. आज आपण वज्रासनामधलं एकच आसन बघणार आहोत, ते म्हणजे मंडूकासन. किंवा आज आपण मंडूक मुद्रा बघूया आणि उद्या मंडूकासन बघूया. कारण की अँकलचे प्रत्येकाला अँकल तेवढा म्हणजे आपल्याला आपल्याच जो घोटा आहे त्याच्यावरती थोडासा आपला भार येतो या स्थितीमध्ये. म्हणून आज आपण अगदी सोपी कृती बघूया. उद्या किंवा पुढच्या आठवड्यामध्ये आपण ती ऍडव्हान्स कृती जी आहे ती बघूया. तर आपल्याला मंडूक मुद्रा करताना काय करायचंय, दोन्ही गुडघे जे आहेत हे एकमेकांपासून लांब न्यायचे. या प्रकारे पावलं तशीच असतील बघा. सीटचा भाग जो आहे हा पावलांवरच असतील. दोन्हीही पायांचे अंगठे तसेच असतील एकमेकांना स्पर्श केलेल्या स्थितीत. फक्त जे गुडघे आपल्या समोरून जुळलेले असतात ते आपण एकमेकांपासून लांब केलेले आहेत. या प्रकारे दोन्ही हात गुडघ्यांवरती. बरोबर.
पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया. पुन्हा एकदा संपूर्ण आपल्या देहाचं निरीक्षण. आपल्या अँकल वरती बघा, तिथे आपली जाणीव घेऊन जा. तिथे थोडासा तुम्हाला ताण दाब जाणवत असेल. आपल्या शरीराचा जो प्रेशर आहे किंवा जो भार आहे तो थोडासा तिकडे शिफ्ट होतो. आणि आता आपण पुढची कृती करूया. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. बरोबर. आणि तो क्रॉस करून डाव्या खांद्यावर ठेवा. बरोबर. हा. मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो क्रॉस करून उजव्या खांद्यावर पाठीमागे. बरोबर. मान सरळ. समोर एका बिंदूकडे नजर स्थिर करायची आहे आपली. डोळे बंद आणि पुन्हा एकदा बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. पाठीच्या कण्यामध्ये आलेला ताण, त्याचबरोबर आपले खांदे तिथे आलेला प्रेशर, दोन्हीही आपले थाय मसल्स जे आहेत, मांडीपासून गुडघ्यापर्यंतच्या भागावर ताण आहे, पोटऱ्यांवरती दाब आहे, त्याची जाणीव. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. इथे पुन्हा एकदा आपल्या चेस्टचं एक्सपान्शन होतं. वर्टिकली आपली चेस्ट एक्सपान्शन होते, त्यामुळे श्वसन मार्ग आपला सुधारतो. छान. आणि उलट चाल करताना हळूहळू डावा हात प्रथम गुडघ्यावर येईल, मग उजवा हात. दोन्हीही गुडघे समोरून सुरुवातीला जॉईन करून घ्यायचे आहेत, एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. बरोबर. आणि मग एक एक पाय सरळ करून वज्रासन सोडून द्यायचं. डावा पाय आणि मग उजवा पाय. सावकाश. आता जो अँकल वरती आपल्या ताण आलेला होता तो आपण रिलीज करूया. थोडीशी पावलं एकमेकांवरती अशी क्रॉस करून आपटून घ्यायची आहेत, म्हणजे तो ताण जो आहे आपल्या घोट्यावरती आलेला तो थोडासा निघून जातो. बरोबर. थांबायची आणि पद्मासन किंवा अर्ध पद्मासन प्राणायामासाठी स्थिती घ्यायची. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घेऊया. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल, चेहराही शांत. करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आपापल्या क्षमतेने. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. अजून एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडून देऊया. कम्प्लीटली ब्रीथ आउट. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात करूया. प्राणस्वेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. दोन्ही हात गुडघ्यावर. आज आपण भस्त्रिका हा प्राणायाम बघणार आहोत. मृदू भस्त्रिका आज आपल्याला करायची आहे. पण ही कोणासाठी वर्ष आहे तर ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे, त्याचबरोबर हृदय विकाराचा त्रास आहे आणि हाय ब्लड डिप्रेशनचा ज्यांना त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. आपण भस्त्रिका जी आहे ही मृदू भस्त्रिका घेतो आपल्या या वर्गामध्ये. आपण ऍडव्हान्स भस्त्रिका घेत नाही. भस्त्रिका जेव्हा करतो तेव्हा आपली श्वासाची गती वाढते, आपला शारीरिक जे तापमान आहे ते थोडंसं वाढतं. म्हणून हाय ब्लड प्रेशर, डिप्रेशन आणि त्याचबरोबर हृदयविकार ज्यांना आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे, म्हणजे प्रचंड डोके दुखतं, प्रचंड पोटामध्ये दुखतं, तर त्यांनी सुद्धा ही कृती करणं टाळायचं आहे. आपण वर्गामध्ये फक्त मृदू भस्त्रिका घेतो. भस्त्रिकेमध्ये आपल्याला काय करायचं असतं तर फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे आणि फोर्सफुली सोडायचा आहे. कपालभातीमध्ये आपण
श्वास घेण्याची क्रिया ही सहज असते, पण श्वास सोडण्याची जी क्रिया आहे ही फोर्सफुली असते. तसं भस्त्रिकेमध्ये आपल्याला श्वास घेणं आणि सोडणं हे थोडंसं जलद गतीने करायचं असतं. ज्याप्रमाणे लोहाराचा भाता कसा एका मागोमाग एक ठक ठक असे एका लागोपाठ एक ते घाव पडत असतात, तशीच आपल्याला श्वासाची जी गती आहे ती पटापट करायची असते. म्हणजे श्वास पटापट घ्यायचा आणि तो पटकन सोडायचा. तर आपण जी ही कृती करणार आहोत ही अगदी बेसिक कृती आहे. तर ही कशी करायची मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण करूया. काय करायचं, आपल्या हाताच्या मुठी वळवायच्या आणि त्या आपल्या छातीपाशी ठेवायच्या या प्रकारे. आणि पुन्हा आपल्याला इथे फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे आणि फोर्सफुली सोडायचा आहे. बघा, मी आधी एक तुम्हाला करून दाखवते आणि मग आपण एकत्रित करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना हात पुढे, श्वास घेत मागे. म्हणजे पूरक फ्रेचर, पूरक फ्रेचर, पूरक फ्रेचर, पूरक फ्रेचर. श्वास घेताना हात पुढे, श्वास सोडताना मागे. ठीक आहे. पूरक म्हणजे श्वास घेणं आणि रेचक म्हणजे श्वास सोडणं. पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक. फोर्सफुली आपल्याला कृती करायची आहे. म्हणजे पटकन श्वास घ्यायचा आणि तेवढाच तो जलद गतीने सोडायचा. सुरुवात करूया. हाताची मुठी वळवायची आहे, त्या आपल्या छातीपाशी ठेवायच्या, पाठीचा कणा सरळ. आणि आता सुरुवात करूया. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. बरोबर. आणि आता आता आपल्याला थोडंसं वेगळी कृती, म्हणजे श्वास घेताना हात वर, श्वास सोडताना खाली, म्हणजे पूरक रेचक, पूरक रेचक असं करायचंय. ठीक आहे. मगाशी आपण समोरून केलं, आता डोक्याच्या दिशेने वर. सुरुवात करूया. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्या आणि पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. थोडंसं आपल्याला श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल, थोडीशी उष्णता निर्माण झाल्यासारखं वाटत असेल, त्याकडे लक्ष, त्याची जाणीव. भस्त्रिकेचं हेच वैशिष्ट्य आहे की आपली श्वासाची गती वाढते, थोडंसं शारीरिक तापमान आपलं वाढतं. भस्त्रिकेमुळे आपला श्वसन मार्ग सुटतो, कंट्रोल राहतो आपल्या श्वसनावरती. आता ह्याला पूरक असं आपण करूया. काल जे आपण बघितलं होतं शीतली प्राणायाम, ते करायचं आहे. म्हणजे आपली जी वाढलेली गती आहे श्वासाची ती आपली कंट्रोलमध्ये येईल. 2 आवर्तन करणार आहोत आपण. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया. आणि काल जो आपण शीतली प्राणायाम पाहिला तो करायचा आहे. जीभ थोडीशी बाहेर घेऊया आणि जिभेची पन्हळ. बरोबर. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या मुखावाटे कंठापर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. कम्प्लिटली ब्रीथ आउट. दुसरं आवर्तन. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेचा स्पर्श आपल्या जिभेला, संपूर्ण जबड्याला आणि कंठ्याला. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. कम्प्लिटली ब्रीथ आउट. अजून एक आवर्तन करूया. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेचा स्पर्श. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. कम्प्लिटली ब्रीथ आउट. आणि आज आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम षण्मुखी मुद्रेतून. तर ही कशी करायची? अंगठा जो आहे दोन्ही हातांचे हे आपल्या कानाच्या आत असतील, कानाच्या इथे. पहिलं जे बोट आहे ते आपल्या बंद डोळ्यांवर, मधलं बोट आपल्या नाकाच्या शेंड्यावर असेल, रिंग फिंगर ही आपल्या ओठांवर म्हणजेच आपल्या करंगळीच्या बाजूचं बोट,
आणि करंगळी जी आहे ती आपल्या हनुवटीवर. ही झाली षण्मुखी मुद्रा. आपली 5 जी ज्ञानेंद्रिय आहेत किंवा जो आपल्या खांद्यापासूनचा वरचा जो भाग आहे तो आपण बंद केलेला आहे. ठीक आहे, षण्मुखी मुद्रा कळली आहे प्रत्येकाला? सुरुवात करूया. आपले दोन अंगठे कानाच्या आतमध्ये डोळ्यालगत मिटून घ्यायचे. पहिलं बोट आपल्या बंद डोळ्यांवर, मधला बोट दोन्ही हातांची ती आपल्या नाकाच्या शेंड्यावर असतील. रिंग फिंगर आपल्या ओठांच्या इथे आणि करंगळी आपल्या हनुवटीच्या इथे. बरोबर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडून द्या. पहिल्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ पुरा आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दुसरं आवर्तन खोलवर दीर्घ पुरा, रेचक करताना भ्रमरगुंजन. शेवटचं आवर्तन खोलवर दीर्घ पुरा, रेचक करताना गुंजन. सावकाश दोन्ही हात गुडघ्यांवर आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी स्थिती घेतली पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती. पाठीवर पडून विश्रांती. अगदी सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, दोन्ही हातांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण देहाचं आपल्या निरीक्षण करायचं आहे, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. त्याचबरोबर आपण जी काही साधना केली आज, त्या साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न. दंड स्थितीमध्ये आपण काय केलं, त्यानंतर शयन स्थितीमधली आसनं, बैठक स्थितीमधली आसनं, त्या सगळ्या आसनांचा मनातल्या मनात मागोवा. आज आपण प्राणायामामध्ये भस्त्रिका हे नवीन प्राणायाम शिकलो, त्याचाही मनातल्या मनात मागोवा. हे करत असताना नकळत एखादा शरीराचा अवयव, स्नायू ताणला गेला असेल तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला आपल्या शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे आणि जाणीवपूर्वक आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव शिथिल करून घ्यायचा आहे. सुरुवात दोन्ही पायांपासून. दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, दोन्ही पायांच्या जांघेचा भाग शिथिल. दोन्ही हातांची जाणीव. दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल. सीटचा भाग, कमरेचा भाग, पाठकळ्यांमध्ये असलेले 33 मणके शिथिल. उदर भाग, उर भाग, तिथले सगळे स्नायू, उर भागांमधल्या छातीच्या बरगड्या, तिथला पिंजरा, फुफ्फुस शिथिल. जाणीव कंठाकडे, आजूबाजूच्या कंठाचे सगळे स्नायू शिथिल. चेहरा शांत आहे. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जीव, 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भोया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग,
केस आणि टाळूचा भाग शिथिल. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत मी माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल केलेले आहे आणि याची मला मनोमन जाणीव आहे. शवासन हे एकमेव आसन आहे ज्याच्याबरोबर आपण शरीरासोबत आपल्या मनाचीही जाणीव ठेवतो, मनाचाही विचार करतो. ब्रीदिंग अवेअरनेस, प्राणधारणा. चले वातम चलम चित्तम निश्चले निश्चले भवेत. ज्याप्रमाणे वायू ज्या वेगाने वाहत असतो, वारा ज्या वेगाने वाहत असतो, त्याच प्रकारे आपल्या मनामधील विचारही असेच अविरत एकामागोमाग एक सतत येतच असतात. तर ह्या विचारांची गती कमी करण्यासाठी आपण एकतर आपल्या श्वासावर किंवा आपल्या विचारांवर आपण आपली जाणीव ठेवू शकतो. तर इथे आपण निवड जी करणार आहोत ती श्वासाची करणार आहोत. म्हणून जाणीव श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वासाबरोबर होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. श्वासाच्या गतीचा अनुभव. थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना श्वास घेताना. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यातली नकारात्मकता माझे सगळे ताणतणाव मी सोडून देत आहे. मला खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतंय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य औषधविरहित व्याधीविरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन आणि प्रचंड इच्छाशक्ती आत्मविश्वास प्राप्त झालेल्या मनस्थितीतूनच आपण आजचा दिनक्रम सुरू करणार आहोत. आणि यासाठी या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान उजवीकडे डावीकडे. सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. अगदी सावकाश. शरीराला कुठलाही झटका न देता दोन्ही हात गुडघ्यांवर असतील. डोळे अलगद मिटलेले आणि शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जवळ. सावकाश. आजची साधना जी आहे ही आपण ओमला समर्पित केलेली आहे आणि हळूहळू कमरेत नसळ दोन्ही हात खाली. हस्तबंधन.
नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोनकडे. हरिओम. खूप खूप धन्यवाद. भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता. हॅव अ गुड डे टू ऑल. हरिओम. मीटिंग एंड करते.